स्वागत व्यक्त करतील जुन्नर तालुक्याचे विद्यमान दमदार आमदार किल्ले शिवने नितेश शिलेदार, आपला माणूस शरद दादा सोनवणे, सर्व आमच्या लाडक्या बहिणींचे दादा सन्माननीय आदरणीय शरद दादा सोनवणे। विधानसभेच्या रणांगणात संघर्ष केला माझ्या दादाने, विधानसभेच्या रणांगणात संघर्ष केला माझ्या दादाने। बघा मुदावा झालाय हो शरद दादा सोनवणे, बघा अखंड विश्वाचा आनंद देवा छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची गंगा ज्यांनी ह्या भारताला दिली ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई, या हिंदुस्थानांना आणि मराठी माणसाला महाराष्ट्राच्या मातीला ज्यांनी नवचैतन्य दिलं आणि आमचा मराठी माणूस हा मागे हटणार नाही अशा पद्धतीने त्यांनी बिरदावणी मिळवली, ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे। होय, मी जन्माला मुसलमान म्हणून आलो, पण मी कर्माने हिंदुस्थानी होऊन मरेल असे म्हणणारे स्वर्गीय सामीरबाई शेख माझ्या धर्मावर ग्लानी आली तर त्या धर्माला मी उत्तर देईल, माझ्या आयुष्याची माती झाली तरी चालेल, परंतु मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे आणि मी शिवसेनेपासून बाजूला जाणार नाही असे म्हणणारे धर्मवीर आनंदजी दिघे साहेब एक पाऊल मुंबईला आणि दुसरं पाऊल आपल्या ग्रामीण भागामध्ये शिवसेनेच्या रूपाने एसटीचा प्रवास खाऊन धक्के खाऊन ज्यांनी मुंबईला शिवसेनेचा असलेलं नेतृत्व गावापर्यंत घराघरात पोचवायचं काम ज्यांनी केलं ते बिना खोरेचे सुपुत्र सन्माननीय स्वर्गीय मधुकरजी काशीद साहेब, ज्यांनी बिना खोऱ्याला आन बान शान दिली, स्वाभिमान दिला। हा मतदारसंघ पारंपरिक काँग्रेसचा होता, हातामध्ये भगवा ध्वज धरायला भीती वाटायची, अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी स्वतःच्या संसाराची रांगोळी केली, घरावर तुळशी पत्र ठेवलं, परंतु अभेद किल्ला शिवसेनेच्या शूरवीर फडकुळाचा ज्यांनी सन्मान मिळवून दिला त्या बिना खोऱ्याचे ढाण्यावान स्वर्गीय रामदासजी चव्हाण साहेब या सर्व महापुरुषांना मी मनापासून अभिवादन करतो। खरं तर शिवसेना म्हणजे मुलूक मैदान आहे, शिवसेना हा वाघाचा पक्ष आहे आणि शिवसेनेचे सर्व सन्मान्य वाघ आणि या रणरागिणी वाघिणी व्यासपीठावर उपस्थित आहे। मी सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने। जिल्हा प्रमुख आमचे बंधू सन्मान्य देवीदासजी असतील, राजकारणाच्या गुरु स्थानावर ज्यांनी खरं मला नेहमी सतत बळ दिलं ते आमचे आदरणीय प्रसन्नाजी असतील, ज्यांना तालुका प्रमुख पदाची अतिशय महत्वाची जबाबदारी शिंदे साहेबांनी दिली आणि नारायणगावला दैदिप्यमान सोहळा झाला। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे पक्षनेते एवढ्या शहरामध्ये येऊ शकतात, ग्रामीण मध्ये येऊ शकतात आणि मेळावा करू शकतात, ही फार मोठी बाब एकनाथ शिंदे साहेबांनी घडून आणली। ते आपले झुंजार असलेले तालुका प्रमुख सन्माननीय बाळासाहेबांचे चिरंजीव, खरं तर बाळासाहेब आम्हाला सर्वतोही त्यांचे वडील
बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत ते आदरणीय बाबूरावजी पाटे, सन्माननीय व्यासपीठावर जिल्हा प्रमुख महिला आघाडी आणि पंचायत समितीच्या सभापती पदावर ज्यांनी काम केलं ते आमच्या भगिनी सदिताई वाघ, याच मतदारसंघामध्ये ज्यांनी महिलांच्या पंचायत समितीला उजवी दिली हिराताईंच्या सोबत त्या सन्माननीय स्वातीताई ढोले, सन्माननीय आमच्या भगिनी. खर तर आम्हाला असं वाटलं होतं का एक रणरागिणी आमच्यामधून कमी झालं तर दुसऱ्या कधी येतील. ज्यांचा आता उदय झाला या शिवसेनेमध्ये मुंबईत त्या पण गावी आल्यात आणि त्या पण बिना खोऱ्यामध्ये त्या सन्माननीय आमच्या भगिनी संध्याताईंचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावर असलेल्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख, आदर्श सरपंच, आदर्श उद्योजक सन्माननीय सचिनजी गोलप, सन्माननीय विकासजी राऊत, सन्माननीय आदर्श सरपंच मयूरजी पवार, सन्माननीय बारकुशेठ धोंडकर, आदरणीय पारखे साहेब, आदरणीय चंद्रकांतजी, उपस्थित असलेले प्रदीपराव, उपस्थित असलेले नवरातराव, प्रत्येकाचे संतोषजी घोटणे, समन्वयाच्या निमित्ताने विशेषत्वाने अण्णांबरोबर जे जुना शिवसेने म्हणून काम करतायत ते आमचे सन्मित्र आदरणीय प्रदीपजी देवकर साहेब, उपस्थित सगळ्या असलेल्या महिला भगिनी, व्यासपीठावर असलेले आमचे सुनीलजी असतील, संतोष दादा चव्हाण यांनी हे नेतृत्व स्वीकारले, सर्वांना नवनाथजी काशी साहेब, सर्व उपस्थित इथे सूत्रसंचालन करणारे मंडळ, समोर असलेले माझे सर्व शेतकरी बंधू भगिनी, पत्रकार बंधू, आदरणीय जुन्या शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांना आमदार केल्याशिवाय असं म्हणणार नाही ही जोडगोळी जी मीना खोऱ्यामध्ये रामदास शेठचा झेंडा घेऊन नाचले आणि रामदास शेठ गेल्यानंतर भगवा धरून जे धाय मोकलून रडले, घरामध्ये दुःख झालं नाही तेवढं माझ्या शिवसेनेमध्ये दुःख झालं असे म्हणणारे दादा भाऊजी तांबोळी आणि सन्माननीय जालिंदर शेठ तांबोळी यांचं सुद्धा मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. खरं तर जुन्या शिवसैनिकांनी खूप सोसलंय अण्णा, जुन्या शिवसैनिकांनी खूप सोसलंय. जुन्या शिवसैनिकांनी जेलमध्ये गेले, या लोकांनी पोटाला चिमटा दिला, भेळ खा, वडापाव खा, शिळ्या भाकरीचे तुकडे खा आणि यांनी धनुष्यबाणाची साथ केली आयुष्यभर. कितीतरी केसेस या सणाला कितीतरी केसेस, परंतु विचाराचा इरादा जो पक्का होता त्या विचारापासून कधी ही मंडळी लांब गेली नाही. या मतदारसंघाने आतापर्यंत रामदास शेठ पासून धनुष्यबाणाला उजवी दिलेली आहे आणि त्या आज जागेत कायम आहे. संतोषजी वाघ बोलले, आमच्या उपजिल्हा प्रमुख ती गोष्ट खरी आहे. माणसं बदलतात, चेहरा बदलतो, परंतु या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण कधीच बदलला नाही आणि तो बदलला जाणार नाही. किती सूचक वाक्य आहे संतोष वाघ, अतिशय हुशार माणूस, मला नाव पण वाघ आहे. आणि खरं तर हे सगळे आपण जी मंडळी आहोत, आपण शिवसेनेचं पालकत्व घेतलेली मंडळी आहोत. आपल्यावर मोठा विश्वास एकनाथ बाईंनी दिलेला आहे. एकनाथ बाईंचं उदाहरण खूप मार्मिक दिलं बाबूरावने, डोळ्यामध्ये मध्ये टचकन पाणी आलं. इथून काश्मीरला गेले नेते, महाराष्ट्राचे शिवसेनेचे, घटना घडली कुठे काश्मीरला, परंतु तिथे जाऊन त्या लोकांना आधार द्यायचं काम, सगळी कामं सोडली, सेपरेट प्लॅन केला आणि डायरेक्ट ते जाऊन उतरले. जवळजवळ 6 तासाचा त्यांनी रोडचा प्रवास केला आणि आपल्या लोकांना म्हटले की काळजी करू नका, भयाड हल्ला जरी झाला असेल तर हा वाघ तुमच्या समोर उभा आहे, पाकिस्तानला चोख उत्तर आम्ही देऊ हे म्हणायचं काम आदरणीय शिवसैनिकांनी म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांनी. दुसरं उदाहरण दिलं, ही वस्तुस्थिती आहे. काल्पनिक उदाहरण देणं हे वेगळं आणि वास्तव्याला सामोरं जाणं हे वेगळं. काय वास्तविक आहे? आज बिबट्याचे हल्ले चालू आहे. मी परवा दिवशी गेलो, वडगावांचा एक मुलगा आमचा भुजबळांचा, त्याच्यावर हल्ला झाला. आम्ही बाबूरावजी आम्ही रात्री 1 वाजता येतो. मी आपल्याला सांगतो, ज्या वेळेला 3 घटना घडल्या पिंपरखेडला, 20 दिवसामध्ये 3 माणसं मेली. ताई काय वाटलं असेल आईला, काय वाटलं आजी आजोबांना, काय वाटलं त्या कुटुंबाला, नातेवाईकांना. पोटचा गोळा गेला हो.
अशा वेळेला शेजारी खेडला प्रवेश घ्यायला आलेले शिवसेनेचे पदाधिकारी असताना साहेबांनी विचारले काय ती घटना घडली, 3 आठवड्यामध्ये 3 बळी गेले, किती लांब आहे? म्हटलं साहेब इथून या पलीकडच्या तालुक्यामध्ये आहे. अरे म्हटले माझ्या हेलिकॉप्टरला डिझेल कमी आहे, मग काय करायला पाहिजे, आपल्याला तिथं जायला पाहिजे. म्हटलं साहेब कसं करणार? साहेबांनी जवळच्या माणसाला बोलवलं आणि सांगितलं निरोप द्या त्याला, हे हेलिकॉप्टर मागे जाऊ द्या, मुंबईचं पुण्याचं फास्ट फ्यूल भरलेलं हेलिकॉप्टर मागून घ्या. इमिजिएट 5 मिनिटात निर्णय केला. कळवळा काय बघा, जबाबदारी काय बघा, संवेदनशीलपणा कशा म्हणतात तो बघा. सर्व दौऱ्यामधून महत्वाचा दौरा काय केला असेल तर हेलिकॉप्टर चेंज केलं, पुण्यावरून मागवलं, ते हेलिकॉप्टर पिंपळखेडला उतरले. हेलिपॅड तयार नाही, हेलिपॅड 15 मिनिटात तयार करायला सांगितलं. खाली उतरले, जमिनीपासून त्या घरापर्यंत जायला 2 किलोमीटर रस्ता नाही. साहेबांनी तडाक पायी सुरुवात केली, 2 किलोमीटर चालत गेले. खुर्ची दिली, बसले नाही, जमिनीवर बसले आणि त्या माणसाच्या तोंडाला असा हात लावला, असा हात लावला. आमच्या साहेबांनी, माझ्या साहेबांनी असा हात लावला. दयावानात घरामध्ये गेले, घर पाहिलं आणि घर पाहून म्हटले 1 महिन्याच्या आत तुला हा एकनाथ शिंदे घर बांधून देईल, ही शिवसेना घर बांधून देईल. आणि म्हणून आम्हाला शिवसेना महत्वाची आहे आणि म्हणून आम्ही शिवसेनेचे आहोत. काही लोक राजकीय डावपेच करतायत. म्हणजे शरद सोनवणे शिवसेनेच्या व्यासपीठावर जातात, त्यांची आमदारकी घालवा. अरे हा शिवसेनेचा वाद होता आहे आणि परतपर्यंत राहणार. अशा 100 आमदारकी गेल्या त्याला जातील, पण शिवसेना मात्र मागे हटवून देणार नाही. ही जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. काय जनता म्हणजे पोरकळ आहे काय? सर्वसामान्यांच्या अडचणी, त्यांचे दुःख दिवाळीच्या ऐन तोंडावर आणि कोजागिरी पौर्णिमेच्या सणावर, निवडणुकीच्या काळामध्ये पिंपळगावचं आमच्या कुटुंबाचं अचानक जळीत झालं. पिंपळगाव आपलं पिंपळगाव, आर्मी पिंपळगाव, आणि जळीत झाल्या सगळ्यांमध्ये हाहाकार झाला की हे संपूर्ण कुटुंब, धान्य जळालं, कपडे जळाले, डागडागिने सुद्धा सोन्याचे काळे झाले. अशा परिस्थितीमध्ये आम्ही चित्रामध्ये होतो आणि आम्हाला सन्माननीय वाणी साहेब म्हटले दादा त्या कुटुंबाचे रोजगार जे होते ती दुःखी गाय पण मेली हो, जळून जनावर मेलं. ज्या देवीची आपण पूजा करतो, ज्या गायीला आपण 33 कोटीचा म्हणतो, ती आमची माता सुद्धा त्या असलेल्या आगीमध्ये जळून खाक झाली. त्यांनी शब्द काढल्या निर्णय झाला आणि ही आमची मयूर पवार, संतोष घोटले, प्रदीप देवकर, ही सगळी टीम गेली आळ्या पाट्याच्या बाजार समितीकडे. आणि दुसऱ्या दिवशी नेमकी गुरुवार होता. गुरुवारच्या दिवशी ती गाय त्यांनी विकत घेतली. ती गाय नेमकीच 1 दिवसाचं बछड्यातलं तिथंच गाय आणि तिथंच झालं होतं. त्याच्या सकट ती गाय घेतली. पैशाचा मोल नाही पाहिला, पैशाचा मोल नाही हो तिथे. आणि ती गाय घेऊन, ते बछड्या घेऊन कोजागिरीच्या दिवशी ती गाय आम्ही जळीत झालेल्या कुटुंबाच्या मातेच्या हातामध्ये दिली. त्या कुटुंब त्या ठिकाणी आनंद अश्रू डोळ्यामध्ये घेऊन रडत होतं. शिवसेना त्यावेळेला काम करत होती, शिवसेना काम करत होती. आमच्या दृष्टीने बाळासाहेबांचा विचार आम्ही संपून देणार नाही. बाळासाहेबांची आन बाण शान, या हिंदुत्वाचा विचार, हिंदुत्व म्हणजे सर्व जाती धर्मांना घेऊन बरोबर जायचं. हिंदुत्व म्हणजे केवळ हिंदू मुस्लिम करणारे लोक आहेत, ती नाही आहे. साबिरबाई शेख यांना आपण मानाचं पान दिलं. कुठं होतं हिंदू मुस्लिम? आजही आमच्या गणपती मंडळांना, बरेचशा असलेल्या गणपती मंडळाचे अध्यक्ष आमचे मुसलमान बांधव आहेत की नाही? त्यामुळे आपल्या सर्वांना हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तळागाळामध्ये काम करणारा माणूस हा जनतेची तळमळीने आपुलकीने चौकशी करायला पाहिजे. संतोष दादा आले आणि कामाला लागले, आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे. ठीक आहे, आज हा इच्छुकांचा मेळावा आहे. जिल्हा परिषदचा रणशिंगा फुगलेला आहे. काही ठिकाणी 4-4, 5-5 इच्छुक आहेत.
काही ठिकाणी 2 इच्छुक आहेत, काही ठिकाणी 1 इच्छुक आहे. परंतु इच्छुक असणं म्हणजे तो मतदारसंघ जिवंत असल्याचं लक्षण आहे, हे सुद्धा मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. नाहीतर काही काही पक्षाची खूप लाणी होते, त्यांना लढायला इच्छुकच नाही मिळत. इच्छुक असणं म्हणजे संजीवनी असण्यासारखं आहे. त्यामुळे हा आजचा पहिला फळीफोडचा मेळावा आहे. तो पण स्वर्गीय मधुकरजी काशीद आणि रामदास शेठ चव्हाण यांच्या मतदारसंघातला हा मेळावा आहे. हा शुभ संकेत आहे. आणि आजचा दिवस म्हणजे देवांचा देव महादेव. बघा कपड्याला काय लावलं आमच्या जिल्हा प्रमुखाने. जिल्हा प्रमुखाच्या कपड्याला बघा मळवट आहे की नाही. त्या मळवटाच्या साक्षीने सांगतो, शिवसेना या जिल्हा परिषद मध्ये सगळ्यात जास्त उंचीची ताकद घेऊन या जिल्ह्यामध्ये आपली उभी राहील, एवढा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने व्यक्त करतो. संतोष दादांनी स्वखर्चातून खूप कामं केली. वडजवाले मंडळ आहे का वडज, हातवर का वडजकर, तुमचं हनुमान मंदिर कोणी बांधलं आहे ना? कोणी बांधलंय? दादांनी पुढाकार घेतला, तुम्ही सगळ्यांनी पैसे दिले आणि सगळ्यात जास्त पैशाचा वाटा कोणी उचलला? एकदा टाळ्या तर व्हायला पाहिजे ना दातृत्वासाठी. एकदा दातृत्वासाठी ज्यांनी केलं त्याला केलं म्हटलं पाहिजे. मला सांगा, तुमची विविध कार्यकाऱ्यांची सोसायटीची मीटिंग कशी होती हो? कशी नाही ना होती ना. एक ऑफिस भाड्याचं, हा मला माहित, भाड्याच्या ऑफिस मध्ये तुम्ही राहायचे, पण त्या भाड्याच्या ऑफिसला दूरदृष्टी दिली या माणसाने. विविध कार्यकारी सोसायटी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने क्रांती घडवली आणि निवडून सुद्धा आणली आणि नवीन इमारत सुद्धा 1 वर्षामध्ये बांधून दाखवली. मला सांगा, तुमचं वारकरी भवन कुठं? हा, तुम्हाला सगळं पाठ आहे. कोण करतंय समाजासाठी, कोण वागतंय समाजासाठी, कोण झडतोय, कोण झिजतोय, कोण मरतोय आपल्यासाठी, हे तुम्हाला माहित झालेलं आहे. मला सांगा, आळंदीला पुढाकार घेतला आणि आळंदीला पुढाकार घेऊन त्या ठिकाणी तुमची पदयात्रा काढली आणि वडजकरांच्या वतीने जसं आमचे अण्णा इथं बसले, तुम्ही लोकांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या वास्तू पंढरपूर, आळंदी तयार केल्या. तसं माझा जुन्नर तालुक्यातला वारकरी गेला तर त्याची सेवा व्हायला पाहिजे म्हणून आळंदी येथे वास्तू बांधकामाची भूमिका आदरणीय संतोष दादांनी स्वीकारली आणि त्याचं काम सुद्धा चालू झालं, याचा अभिमान आपल्या सर्वांना पाहिजे. मला सांगा, एका बाजूला महिला असतील, शेतकरी असतील, पुरुष असतील, बाजार समितीच्या बाबतीमध्ये तर त्यांनी मनमानी कारभाराला लगाम घातला, लगाम जोरात ओढला लगाम. माझ्याकडे खूप लोक येतात मध्यस्थी करायला. मी त्यांना म्हणतो, बाबांनो, ज्याचा नेता चोर त्याचा कार्यकर्ता चोर. ज्याचा नेता स्वाभिमानी त्याचा कार्यकर्ता देखील स्वाभिमानी झाला आहे की नाही? आपला माणूस कसा आहे? स्वाभिमानी आहे. स्वाभिमानी म्हणून तर काढलो ना आपण. बघा, एका बाजूला मोठ्या पवारांचा उमेदवार, एका बाजूला मोठ्या पवारांचा उमेदवार आणि एका बाजूला छोट्या पवारांचा उमेदवार. नाही कळालं? नाही कळालं? कळालं? म्हणजे एका बाजूला शरद पवार साहेबांचा उमेदवार आणि एका बाजूला अजितदादा. घाबरता? छोट्या आवाजात बोलले तुम्ही अजितदादा. एका बाजूला अजितदादा पवार साहेबांचा. शिवसेना कुठे होती? शरद सोनवणे सारखा एक फाटका माणूस जर या निवडणुकीला छाती दिली नसती आपण तुमच्या सर्वांच्या ताकदीवर, तर मग शिवसेना कुठे गेली असती या 5 वर्षात?
5 वर्ष मागे जाणं म्हणजे 50 वर्ष तुम्ही केलेल्या कष्ट मागे जाणे. तुम्ही वेगळेच कष्ट केले. कष्ट केले प्रसन्न डोके यांनी, कष्ट केले बाळासाहेब धांगड यांनी, कष्ट केले आमच्या बाळासाहेब पाटील यांनी, कष्ट केले आमच्या धुंदा मेहमान यांनी, भानुदास गाडवे साहेबांनी. जुनी लोक जर रामदास शेठ चव्हाण असले, ही सगळी जुनी लोक. राजाभाऊ राहिले नाहीत आपल्यामध्ये, विलास दाते राहिले नाहीत आपल्यामध्ये. या जुन्या शिवसैनिकांनी स्वतःच्या आयुष्याची राख राखणी करून घेतली. आणि आता जर लढलो नसतो तर मला शिवनेरीने आणि शिवाय देवीने माफ केलं नसतं. म्हणून ही स्वाभिमानाची लढाई लढलो देखील आणि जिंकलो देखील. ही लढाई कधी कधी असं ना की आपण स्वतःसाठी नसतो, कधी 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 मातीसाठी आणि माणसांसाठी या लढाई लढायच्या असतात. बरं, या मातीच्या लढाया ओळखायला पाहिजे आपण, या माणसाच्या लढाया ओळखायला पाहिजे आपण. कोण आपला फोन घेईल, कोण आपल्याशी बोलेल. मी कधी कधी 7 वाजता माझ्या चेअरवर बसतो ना, तर खूप सगळ्या महिला येतात माझ्याकडे. दादा एवढं ऍडमिशन नाही होत. बरं ताई मी करतो. एखादी आजी रडते, 1 लाख फी आहे दादा, 60 आहे, 40 नाहीये. मग मी मयूरला म्हणतो, मयूर 10,000 तू दे रे. मग मी होतो संतोष म्हणजे तू 10,000 दे रे माझ्यासाठी. प्रत्येक शाळेला सांगतो तू 10,000 दे. 0 मिनिटामध्ये जवळच्या खिशामध्ये हात घालतो, मी स्वतः पैसे देतो आणि त्यांचे 40,000 रुपये एका मिनिटामध्ये शिवसेना भरून मोकळे होते आणि त्या मुलांचं ऍडमिशन होऊन जातं. ही कामाची पद्धत आपली लक्षात ठेवा. आजोपर्यंत कुणाला खाली हात नाही गेले पाठवून दिला आम्ही आजपर्यंत. नोंद आम्ही करतो, नोंद घेतो. आपल्याला आज एक महत्वाचं वाक्य सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. आधीच बोलत नाही. अजून निवडणुकीला जिल्हा परिषदेच्या अजून आता सुरुवात झालेली, अजून त्या महत्वाच्या याद्या, अजून मतदार याद्या यायच्या. आरक्षण आता डिक्लेअर झालेले आहे. 8 पैकी 6 ठिकाणी महिला सदस्य होणार आहे. 8 पैकी 6. आता 2 तर ठिकाणी पुरुष गेले पाहिजे ना, त्यांना तर काही साडी घालू शकत नाही. त्यांना काही साडी घालून पाठवायचं म्हणजे 8च्या 8 करायला. कमी का 2 तर खरं. हे 2 आणि बाकी 6 आमच्या भगिनी. केवढी संख्या बघा. पुढे भविष्यामध्ये 2029 नंतर तुमचा आता बोलबाला होणार आहे. या भारतात महिला राज येणार आहे. आमदार आणि खासदारामध्ये सुद्धा 50% बरोबरीने महिला आमदार आणि खासदार होणार आहे. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे कामाला लागा. संध्याताई काय सांगावं, तुमचं आमदारकीचे डोळे लागतील तुम्हाला. आणि मी तुमचा प्रचार प्रमुख असेल ताई, दम बडी चीज आहे. धीर, संयम, आपली चाकोरी. आम्ही सुद्धा किती संघर्ष केला, पण आम्ही कुणाशी वाद नाही केला. एक शब्दाने सुद्धा कुणाला वाईट नाही बोलायचा. माणूस तोडायचा. माणूस तोडायचा का जोडायचा? हा, माणूस जोडायचा. सोडलं तर म्हणे जुनी म्हणे ना, सोडलं तर आणि धरलं तर चावून द्या ना. चावून द्यायचं. इथं चावा घेईन, इथं चावा घेईन, इथं चावा घेईन. चावून चावून दात दुखतील म्हणतील. बाबा तुला काय कटाळा नाही का? आपण म्हणतो तू चावत राहा, आम्हाला सवय राहिली. त्यामुळे माणसं जोडायचं, आपण काम करायचं. हा मेळाव्याचा संदेश देत असताना तुम्हाला फक्त एकच निवेदन करतो. इथे आपण बसलात, ज्यांच्याकडे पैसा आहे, सुबत्ता आहे, त्यांच्यावर काही समजा वैद्यकीय कारण ठरलं तर त्यांनी 100% खाजगी ठिकाणी इलाज करा. पण ज्या ठिकाणी आमचे गरीब लोक असतील, ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल आणि आजार पण निघालं, मग बायपास करायला सांगितलं, इंजिओप्लास्ट करायला सांगितलं, गर्भाशयाची पिशवी काढायला सांगितले, अपेंडिक्स काढायला सांगितलं, मूत्राशय काढायला सांगितलं. माणूस पडलं तर नाना प्रकारच्या असलेल्या अडचणी आहेत आरोग्याच्या. मी आपल्याला विनम्रपणे सांगतो, 100% जी माणसं गरीब असतील त्यांनी आमच्याशी संवाद करा.
आता रुबी हॉलने ससून मध्ये स्वतःचे स्वतंत्र डिपार्टमेंट चालू केले खाजगी, आणि तिथे माझं आमचं काम आमच्या सर्वांचं शिवनेरी भूषण ज्यांनी करोनामध्ये सुंदर काम केलं, जे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे भक्त आहेत, जे आमच्या सगळ्यांचे बंधू आहेत, ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवनेरी भूषण दिले, हे पुण्या ठिकाणी बसतात, पण गाव ज्यांचं पिंपळवंडी आहे ते राजाभाऊ पायमोडेच्या माध्यमातून आम्ही गरिबाचा एकही रुपया न घेता त्यांचं मोफत ऑपरेशन करून देऊ, हा शब्द तुम्हाला द्यायला मी आज या ठिकाणी उभा. त्यामुळे आजारपण आता घाबरायचं नाही. मुलाचे शिक्षण चालू आहे, मग मी अंगाव काढेल. मुलीचं लग्न करायचंय, मग मी आजार अंगाव काढेल. तर बिलकुल सुद्धा आजार अंगाव काढायचा बिलकुल नाही काढायचा. तुम्हाला खूप वर्ष तुम्हाला काम करताना आम्हाला पाहायचं आहे. तुमचं आयुष्य बळकटीचं न्यायचं आहे. तुमचा संसार, तुमच्या महत्वाकांक्षा, तुमच्या इच्छाकांक्षा हे आम्हाला फुलफिल करायचे आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की ही गोष्ट आपण सर्व लक्षात ठेवा. आणि खरं तर दादाचं काम चांगलं आहे. हा उमेदवार आहे आपला. भविष्यामध्ये समजा युती, महायुती, आघाड्या हा आमचा विषय आहे, परंतु शेवटी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये तोला मोलाचं नेतृत्व काम करणारं कोण आहे आणि कुणाची ताकद माणसामध्ये किती आहे हे ओळखून निर्णय होतील. कदाचित युत्या आघाड्या होतील सुद्धा किंवा कदाचित नाही सुद्धा, होतील सुद्धा नाही सुद्धा, परंतु शिवसेनेची ताकद ही भक्कम आली पाहिजे, ती दिसली पाहिजे. आणि मला खात्री आहे एकदा तुम्ही संतोष दादांची ताकद ओळखून जर तुम्ही कामात लागले तर मला असं वाटतं या मीना खोऱ्याचा भगवा, रामदास शेठ चव्हाण यांच्या भगवा, आदरणीय काशी साहेबांचा भगवा, आदरणीय साबीरबाई साहेबांचा भगवा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांपासून तर शिवनेरीचा भगवा तुम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही, हे मी सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. खूप वेळ झालाय, आधीच बोलत नाही. आपण आलात. आज जुन्नर नगर परिषदची निवडणूक चालू झालेली आहे. जुन्नर नगर परिषदेमध्ये सेना आणि भाजप एकत्र आलेला आहे. तिथं उमेदवार आपला बापा काजळे साहेब आहे. धनुष्यबाण तिला नगराध्यक्षाला लीड करते आहे आणि आपण सगळी मंडळी एकत्र काम करताय. ज्यांचे ज्यांचे शहरामध्ये संबंध नातेवाईक असतील त्यांनी मधुकर पांडुरंग काजळे यांच्या सौभाग्यवती महिला नगराध्यक्ष म्हणून, लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सौ सुजाताताई मधुकर पांडुरंग काजळे यांची उमेदवारी उभी झालेली आहे. आज फॉर्म भरलाय. संध्याकाळी ठीक 4 वाजता आपण पाठबळ द्यायला थोडस तिथं जर आला तर आपलं शक्ती प्रदर्शन होईल. आणि त्यानंतर आजच सायंकाळी नारंगाव वारुवाडी जिल्हा परिषद गट जिथे स्वतः तालुका प्रमुख निवासाला आहे, ज्यांनी नारंगाव गाजवले सुद्धा आणि नारंगाव महाराष्ट्रात नेले सुद्धा, ज्यांनी नारंगावचा शिवसेनेच्या माध्यमातून, आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्यांनी ती सुंदर महादौराची वेस बांधून दाखवली, त्या बाबूराव पाटे यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये जहीद या ठिकाणी आज सायंकाळी किती वाजता? 6 वाजता आपण आजचा दिवस जरा द्याच तुम्ही एकदा. सार्वजनिक दिवस अण्णा दिला पाहिजे ना. आपण जर आम्ही 12 महिने आपल्यासाठी काम करतो, एक दिवस आपण सर्वांना दिला पाहिजे. आपण वेळ काढून 4 वाजता नगरपालिकेकडे या जुना स्टँड खाली, तिथे आम्ही 3 वाजता हे सगळे जमणार आहे. आणि नंतर आज सायंकाळचा जो असाच मेळावा आज नारंगाव वारुवाड मध्ये जैन हॉलला आहे, त्याची आपण नोंद घ्यावी. उद्या पुन्हा शिवसेनेचा मेळावा सायंकाळी 4 वाजता 6 वाजता. आता मला काय मेळाव्याचं नियोजनामध्ये हे घेत नाही, मला ते वेळच कळत नाही. ते म्हणतात की आम्ही करतो. बरं, अण्णा असल्यावर, बाबूरावजी असल्यावर
संगीताताई असल्यानंतर, सन्माननीय असलेले प्रदीप देवकर असल्यानंतर, जुना अनुभवाचा पगडा असल्यानंतर मेळाव्याची रंगत संगत जबाबदारी, त्यामुळे मला बरं वाटतं की मला थोडस काम करायला मोकळे होईल आणि म्हणून संघटना ही पाहिजेच. जिल्हा प्रमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्ह्यामध्ये सामोरं जातोय. आज बरोबर सायंकाळी नारायणगाव, उद्या सायंकाळी 6 वाजता बरोबर आळेफाटा येथील नवजीवन हॉल आणि परवा दिवशी म्हणजे बुधवारी सायंकाळी राजुरी श्रीराम हॉल येथे सायंकाळी 6 वाजता असे 3 मेळावे लागू आहेत. आपण सर्वजण यावं अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो. मी शेवटी सहयोगी सदस्य आहे महाराष्ट्र शासनाचा आहे ना, निवडून आल्यानंतर पाठिंबा दिला ना. मी असं बोललो ना तर खूप वाईट वाटतं सगळ्यांना, बाकीच्या बाहेरच्या लोकांना. कारण मी काय करतो, असंही बोलतो, रुगली टाकतो, मग ते LBW होतात आणि म्हणतात की काय दादा थोडं बोलावं. होय, मी शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळाचा सहयोगी सदस्य आहे आणि शिवसेना माझ्या रक्तामध्ये आहे एवढं सांगतो. शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद दादा. यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करतील वडगावचे विद्यमान सरपंच सुनील भाऊ चव्हाण. आपल्याला विनंती आपण आभार व्यक्त करायचे. सर्वांनी जेवल्याशिवाय जायचं नाही.